नमस्कार, RV22 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। शेवटी समाजाला पण काहीतरी मर्यादा आहे, संयम आहे। शेवटी समाजाने किती दिवस वाट बघायची? आज करोडोच्या संख्येने मराठा समाज आरक्षणाची वाट बघतोय। सर देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून देत नसतील तर शेवटी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, जीवाची बाजी लावावी लागणार आहे। आणि आम्ही ती आता मनात घेतलंय की मराठा समाजाला सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय हटायचं नाही। 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच, बाकीच्या ओबीसीच्या जाती पोट जाती आणि उपजाती म्हणून अनेक घातल्यात, मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का, ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी। आणि सगळे सोयरीची अंमलबजावणी का होत नाही? तुम्ही जर अधिसूचना काढता तेव्हा अंमलबजावणी का करत नाही? तुम्हाला नेमकं अडचणी काय? किती दिवस लोकांना गोरगरिबांना फसवणार आहेत तुम्ही? तीनही गॅजेट, हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे। हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादहून आणायचं, त्या संस्थांना त्या राज्यातून आणायचं, पण सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारकडेच, तरी तुम्ही लागू करत नाही। त्या सरकारी नोंदी असून सुद्धा इतका अन्याय का? सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करायला इतके दिवस यांना लागले, आता 6-7 महिने उलटून गेले तरी करत नाहीये। ज्या मराठा समाजाची कुणबी नोंद सापडली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ, याच व्यासपीठावर शब्द दिलेला। न्यायाधीश पण होते त्या दिवशी, मंत्रिमंडळाचे मंत्री पण होते, सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारचे। मग तुम्ही तो निर्णय का घेतला नाही? काय घेतले? म्हणजे ही जी अडवणूक आहे मराठ्यांची, हे जाणून बुजून मराठ्यांना त्रास देणे, हे त्यांचं चाललेलं प्रकार हे योग्य नाही। कारण याच गोरगरीब जनतेने त्यांना मी आजपासून त्यांचं म्हणणं आहे ना, म्हणल्याच्या नंतर भोग तुम्हाला भोगावे लागणार। आणि मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही। आमच्या ज्या मागण्यात 8-9 मागण्यात तुमच्याकडे ते दिलेल्या सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या, सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्या, त्या तुम्ही जर नाही दिल्या गुडघर टेकल्याशिवाय सोडणार नाही। मग मी नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढे 2024 ला काय झालं पाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं आहे तुमचं, तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबजावणी द्या। नसतात त्याच्यानंतर माया नावाने बोंबलायचं नाही आणि मराठा समाजात ऐकून घेणार नाही। कारण मराठा समाज सरळ म्हणणारे मनोज जरांगे शांततेत बसलाय, सामाजिक लढा लढतोय, आरक्षण मागतोय, तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न विचारणार आहे। आणि भाजपमधला मराठा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रश्न विचारणार आहे। त्यांनी जर मागणी केली, मनोज जरांगे पाटील तिथे शांततेत बसलाय, त्यांनी सांगितलंय तुम्हाला आता संधी, आम्ही संधी देतोय, आम्ही राजकारणाकडे मला जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही, इतकं स्पष्ट मी सांगितलंय आता। मग तुम्ही का दिलं नाही? आता इतकं बोललेलं असतानाही भाजप मधलेच मराठे विचारणार आहेत आणि जे त्यांचे आहेत ना ते 4-2 चुट्टे चट्टे त्यांच्याकडे, फडणवीस साहेबांकडे खिशे कापू बारकुले, मोठाले चुट्टे, लहाने चुट्टे, मोठे चोट्टा, सगळा दरड टाकणारा, भोरटा चोर, आमके तमके, बांधावरचे गवत कापणारी चुट्टे चट्टे सगळे त्यांच्याजवळ आहेत। याला लय माया येते ना पक्षाची नेतेची, त्याला म्हणा आता फडणवीस साहेबांकडे जाऊन बसा, सांगा की राजकीय भाषा करणार नाही, राजकारणाचा त्यांचा आणि समाजाचा काही संबंध नाही, त्यांच्या मागण्या पूर्ण करा, जाऊन सांगा। जर नाही सांगितलं त्यांनी आणि सांगूनही जर नाही ऐकलं फडणवीसांनी, तर मराठा भाजपमध्ये एकही ऐकणार नाही। सरळ सांगणारे दोषी देवेंद्र फडणवीस, समाज नाही, आंदोलन करणारे नाही, आणि मी राजकीय स्टेटमेंट करणार नाही। उद्यापासून कुणी कितीही केले तरी मी त्याला उत्तर देणार नाही। त्याच्यानंतर जर नाही दिलं, सोडणार तर नाहीच नाही, पण माया नावाने मग बोंबलायचं नाही। 2024 ला काय झालं तरीच आंदोलन करत नाही मी, लोकांसारखा नाही, सरकारी आंदोलन करणाऱ्या सारखा मी नाही। ठरवून करायचं, माझी क्षमता मला माहिती आणि माझ्या समाजाची क्षमता मला माहिती, माझ्या स्वतःच्या क्षमतेवर मी बसतो, माझ्या समाजाच्या क्षमतेवरती ताकदीवरती मी बसतो। मी कुणी यावं म्हणून आंदोलन कधीच करीत नाही, ते दुसऱ्याच असतं, ते त्यांच्याकडे गेले मग आमच्याकडे कमी येणार, त्यांना भेटले मग आम्हाला कमून असं, म्हणजे ते फुकट देवदर्शन करायची सवय लागलेली असते कायला, दुसऱ्याच्या गाडीत बसून जाय,
खायचं त्याचं, प्यायचं त्याचं, तिकीट द्यायचं नाही, फुकट पाहिजे, नुसतं फुकट. असं काय करायचं? तसं आंदोलक मी नाही. मी तसलं आंदोलन करत नाही. दुसऱ्याच्या जीवावरती आंदोलन नाही करत आम्ही, किंवा दुसऱ्याचं बघून नाही. त्याच्याकडे आलते मग आपल्याकडे येते काय बाबा, नाही आले तर मग म्हणायचं तुम्ही जातीवादीत, नाही आले की. म्हणजे असं की काय देवेंद्र फडणवीसची तालीम आहे किंवा छगन भुजबळची तालीम नाहीये. जिकडे फोकस असेल तिकडे पळायचं, नुसतं उधळायचं. मग जातीवाद करणारे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघं, आम्ही जातीवादी नाहीये. आम्हाला जातीवाद नाही करायचा, पण सुट्टी नाही.